नमस्कार मित्रांनो, नाथवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, न्यायाची परिस्थिती कशी असली पाहिजे, न्यायप्रियता कशा पद्धतीने असली पाहिजे आणि न्याय देत असताना दुजाभाव नसला पाहिजे याचं एकमेव उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. खरं पाहायला गेलं तर न्यायाची गरज ही सध्या महाराष्ट्राला खूप महत्त्वाची आहे. न्याय कशा पद्धतीने देता आला पाहिजे किंवा न्याय कशा पद्धतीने दिला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवींची आता 2-4 दिवसामध्ये जयंती येत आहे. त्या जयंतीच्या सर्व बांधवांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, काल परवा पुण्यामध्ये वेदांत अग्रवाल नावाच्या एका अल्पवयीन मुलांनी गाडी चालवून एका दुचाकीस्वाराला उडवलं. त्यामध्ये दोन लोकांची त्या ठिकाणी मृत्यूची बातमी आपल्या कानावर आली. खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रकारच्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामध्ये कोपर्डीचा बलात्कार असेल, पालघरमध्ये साधू संतांवर झालेली हत्या असेल किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये न्याय देत असताना दुजाभाव निर्माण झाला. न्याय देवता डोळे झाकून बसली. ज्या ठिकाणी पैशावाला माणूस आहे त्या ठिकाणी न्यायाने डोळे झाकलेत, प्रशासनाने त्यांच्यासमोर हात टेकलेत. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु मित्रांनो, राजकारण करत असताना न्याय देवता समोर ठेवून योग्य पद्धतीने न्याय कसा द्यावा याचं एकमेव उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर. ते कसं ते सगळं समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, अहिल्यादेवी ज्या ठिकाणी राज्य करत होत्या त्या राज्यामध्ये भर चौकामध्ये एक घंटा लटकवलेली होती. ती घंटा अत्यंत भव्य स्वरूपाची होती. ती घंटा वाजवण्यासाठी ठेवली होती. ज्या लोकांवर अन्याय झाला, ज्या लोकांवर संकट आलं, ज्या लोकांवर अडचण आली, त्या लोकांनी ती घंटा वाजवायची आणि ह्या घंटेचा आवाज अहिल्यादेवींच्या कानावर जायचा आणि मग अहिल्यादेवी त्यांना न्याय द्यायच्या, त्यांच्या बाजूनं उभे राहायच्या, त्यांना मदत करायच्या. दररोज कोणी ना कोणी घंटा वाजवायचं, मदत मागायचं, कोणी अन्याय झाला म्हणून त्या ठिकाणी मागणी करायचं, याचना करायचं. परंतु असं होत असताना एक दिवस घंटा वाजली नाही, 2 दिवस घंटा वाजली नाही, 3 दिवस घंटा वाजली नाही. परंतु अहिल्यादेवीचा जो मुलगा आहे मालोजी, हा मालोजी रथ चालवत असताना रथाचा वेग अत्यंत भयंकर होता आणि रथाचा वेग एवढा भयंकर होता की त्या रथाच्या वेगाने आजूबाजूची झाडेसुद्धा हलू लागली आणि तो रथ इतका भयंकर वेगाने चालत असताना त्या रथाने एका गाईच्या वासराला चिरडवलं आणि गाईच्या वासराचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी मालोजी पुढं निघून गेले. मालोजीला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. परंतु ज्या गाईनं पाहिलं की माझ्या वासराला त्या ठिकाणी या रथाने उडवलं, ती अत्यंत दुःखी अवस्थेत झाली. तिने विचार केला की या राज्यामध्ये मला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून तिच्या कानावर गोष्ट होती की अहिल्यादेवीने जो घंटा बांधला आहे त्या घंटा वाजवायचा, आपल्याला न्याय मिळेल. ती गाय चलत चलत त्या भर चौकामध्ये आली आणि त्या भर चौकामध्ये येऊन तिने तो घंटा वाजवला. घंटा वाजवल्यावर अहिल्याबाईने विचार केला की घंटा कोण वाजवत आहे. रात्रीचे 12 वाजले होते तरी घंटा वाजत आहे. अहिल्यादेवी स्वतः उठल्या आणि त्या भर चौकामध्ये गेल्या आणि त्यांनी त्या गाईकडे पाहिलं. गाईचं वासरू त्या ठिकाणी मृत्यू पावलेलं आहे. गाईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत. हे सगळं होत असताना अहिल्यादेवीने त्या गाईला विचारलं काय झालं. तर त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं कोण्यातरी एका माणसाने त्या गाईच्या वासराला रथाखाली चिरडवलं आणि त्या ठिकाणी वासराचा मृत्यू झाला. गाय तुम्हाला न्यायाची मागणी करीत आहे. अहिल्यादेवीचं राज्य इतकं चांगलं होतं की तिथं प्राण्यांनासुद्धा न्याय मिळत होता. आज अशी परिस्थिती तयार झाली की त्या माणसांना न्याय मिळत नाही. त्या कोपर्डीच्या ताईला अजून न्याय मिळत नाही. काल पुण्यामध्ये अग्रवाल कुटुंबाने जी घटना त्यांच्या संबंधित केली त्या अश्विनीला आता न्याय मिळत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या न्यायापासून अजूनही वंचित आहेत. अजूनही बऱ्याच लोकांना न्याय मिळत नाही. परंतु अहिल्यादेवीच्या राज्यामध्ये प्राण्यांनासुद्धा न्याय मिळत होता. मग अहिल्यादेवीने काय केलं? अहिल्यादेवीने फरमान काढलं, ज्या व्यक्तीने या वासराला रथाखाली चिरडवलं आहे, त्या ठिकाणी त्या वासराचा मृत्यू झाला आहे, ज्या व्यक्तीमुळे या वासराचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीला या चौकामध्ये त्याच्या अंगावरून रथ घालून त्याला मारण्यात येईल, ही शिक्षा त्या ठिकाणी फरमावली. पण अहिल्यादेवीला कल्पना नव्हती की तो त्यांचाच मुलगा होता. मग नंतर सकाळी कळालं, अहिल्यादेवींच्या लक्षात आलं की आपण जी शिक्षा सुनावली त्या शिक्षेमध्ये आपल्या मुलाचा वाटा आहे. आपल्या मुलाने ही चूक केलेली आहे. गाईच्या वासराला त्या ठिकाणी मारून टाकलेलं आहे, चिरडवलं आहे. मग अहिल्यादेवींनी एका क्षणाचाही विचार केला नाही. ती म्हणली माझा मुलगा जरी असला तरी माझ्या मुलालासुद्धा न्याय सारखाच. माझा मुलगा जरी असला तरी त्याला आम्ही ती शिक्षा देणार. सर्व राज्य बघू लागलं. त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद होती. ज्या ठिकाणी वासरू मृत्यू पावलं होतं त्या ठिकाणी त्या मालोजीला ठेवायचं आणि त्याच्या अंगावरून रथ घालायचा आणि त्याला ती शिक्षा द्यायची. असं सगळं ठरलेलं असताना सगळी प्रजा विचार करू लागली
अहिल्यादेवी स्वतःच्या मुलाला कसे काय मारू शकतात? स्वतःच्या मुलाला शिक्षा कशी काय देऊ शकतात? अरे एखाद्याचा राजकीय वशिला असेल तर एखाद्या शिक्षेपासून माणूस वाचू शकतं, परंतु अहिल्यादेवींनी स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी त्याची पर्वा केली नाही. सांगितलं माझा मुलगा जरी असला तरी मी त्याला सोडणार नाही, कारण माझ्यासाठी न्याय महत्त्वाचा आहे. या अहिल्यादेवींनी काय केलं मित्रांनो? जो रथ चालवत होता तो रथ चालवणारा तो त्या ठिकाणी म्हणला मी नाही रथ चालू शकत, माझ्या राजकुमारावरती मी रथ नाही चालू शकत. स्वतः अहिल्यादेवीने तो रथाचा दोर हातामध्ये घेतला आणि त्या ठिकाणी रथ चालवला आणि मालोजीला त्या ठिकाणी रस्त्यावर झोपवलं आणि त्याच्या अंगावरून रथ घालणार तेवढ्यात गाय आडवी आली आणि त्या गायीनं सांगितला, देवी जे दुःख मला सहन करावं लागलं ते दुःख तुम्हाला सहन करता येऊ नये, याच्यासाठी माझी विनंती आहे की राजकुमाराला तुम्ही माफ करा. थोडक्यामध्ये काय तर अहिल्यादेवीने न्यायप्रियता करत असताना स्वतःच्या मुलाचाही विचार केला नाही. आज महाराष्ट्रामध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. अरे अग्रवाल नावाच्या एका कुटुंबातल्या व्यक्तीचा एवढा मोठा वशिला होता की 2 व्यक्ती मरूनसुद्धा त्या मुलाला किंवा त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला शिक्षा झाली नाही. परंतु महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या गोष्टीचा विचार केला आणि त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा दिली आणि त्याच्या संबंधात योग्य ती कारवाईसुद्धा त्यांनी केलेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये अहिल्याबाईंचा आदर्श आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्तानं मी एकच सांगू शकतो, जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर तुम्ही अहिल्यादेवींचं एक वाक्य आठवा, ज्याच्या मनगटात ताकद आणि बुद्धीत बळ असेल तो व्यक्ती या राज्याचा राजा होऊ शकतो. राजा होण्यासाठी न्याय खूप महत्त्वाचा असतो आणि तो न्याय देत असताना प्राणी असेल, माणूस असेल, कोणीही असेल, त्या व्यक्तीचा विचार न करता न्याय हा मिळाला पाहिजे. अहिल्यादेवीच्या राज्यामध्ये मुक्या प्राण्यांनासुद्धा न्याय मिळत होता. आता आमची सर्वांची अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये मुक्या प्राण्यांना तर न्याय मिळेलच, पण येणाऱ्या काळामध्ये माणसांनासुद्धा न्याय मिळेल हीच अपेक्षा. पुन्हा एकदा सर्वांना अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्ताने मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.